काही बांगलादेशमध्ये व्हायला नाही पाहिजे, त्याच्यासाठीच फक्त आम्ही सर्व हिंदू एक आलोय आणि आमचं एकच म्हणणं आहे, बटोगे तो कटोगे, म्हणून आम्ही सर्व हिंदू एकत्र येऊन याचा विरोध करतो आणि सर्व परत म्हणणार बांगलादेश मुर्दाबाद। पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नालासोपारा येथे जोरदार निषेध करून घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आलं। बांगलादेशात हिंदूवरील अत्याचार आणि कथित मानवाधिकार उल्लंघनाच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता। यावेळी निदर्शनादरम्यानचे वातावरण पूर्णपणे संतप्त झाले होते। हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर जग गप्प का आहे, बांगलादेशातील दलित समाजावरील अत्याचार थांबवा, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवा, आम्ही हिंदूवरील अत्याचार सहन करणार नाही, अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला। बांगलादेशातील हिंदू समाजावर होणारे अत्याचार ही गंभीर चिंतेची बाब असून त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने मौन बाळगणे दुर्दैवी असल्याचे सकळ हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले। संयुक्त राष्ट्रांसह जागतिक मानवाधिकार संघटनांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, निष्पक्ष चौकशी करावी आणि पीडित हिंदूंना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। हे आंदोलन शांततेत पार पडले, मात्र अत्याचार थांबले नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिला। इथे जमा झाले सकल हिंदू समाज, त्यांच्या खूप खूप आभार, कारण की मोठी संख्यामध्ये सकल हिंदू समाज जमा झाले होते। जे आपलं बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार जे होत आहे त्याच्या विरोधात आज आम्ही इथे एक आंदोलन ठरवला होता, ते पूर्णपणे पार पडलं आहे। पण बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहे ते खूप निषेध आहे। आपण बोलू शकतो इथे जे घर मालिक आहे त्यांना मी म्हणजे बोलू सकते, रिक्वेस्ट करू सकते कि भाई घर मालिक को एक हमारे तरफ से एक रिक्वेस्ट है कि जो बांग्लादेशी काम करने वाले लोग हैं उनको आप अपने घर से निकालिए। आज आसपास के परिसर में जो भी बांग्लादेशी हैं आज हम काम के लिए रख रहे हैं, मतलब काम के लिए हम रख रहे हैं, लेकिन आज हमने भी हमारी बिल्डिंग में अलाउ करना बंद किया कि वहाँ बांग्लादेशी नहीं आ सकता। हमारे हिंदू भाई बहनों पे वहाँ पे जिस तरह से अत्याचार हो रहा है, आज जिंदा जलाया जा रहा है, आज हमारा कोई वहाँ पे रिलेटिव्स या तो हमारा कोई रिश्तेदारों के साथ अगर ऐसा होता तो हमारे पे क्या बीती। आज हम वो वीडियो देख के जो हमारे पे बीत रही है, हमारे सरकार से यही निवेदन है जल्द से जल्द इस पर कार्यवाही की जाए और हिंदू समाज जागना चाहिए। हमारे आसपास के परिसर में जागरूकता होनी चाहिए। क्यों बच्चे किडनैप हो रहे हैं, हमारे पास जागरूकता नहीं है। हम हमारा बच्चा देखते हैं, लेकिन हम आसपास के परिसर में कोई भी अगर अवैध ऐसा कुछ हमें दिख रहा है तो हम उस पर तत्काल कार्यवाही करें। आज हमारे परिसर में हिंदुओं को जागने की बहुत ज़रूरत है। हम सब आज यहाँ जमा हुए, सभी का बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे बघा, आज जे सकल हिंदू समाज जे आहे ते एकत्रित इकडे येऊन जे बांगलादेशमध्ये जो निंदनीय घटना जी झालेली आहे, जे दास जो एक आमचे हिंदू आहेत, अल्पसंख्याक तिकडे आहेत, त्यांच्यावर जो विरोध झाला, त्यांच्यावर जे अत्याचार झाला आणि त्या अत्याचारामुळे त्यांचं तिकडे वारले, हे जी घटना जी झाली आहे ती खूप निंदनीय आमच्यासाठी आहे आणि हा पूर्ण हिंदू समाज आज एकत्र येऊन इकडे याचा विरोध करत आहे। आणि या विरोधामध्ये हेच सांगत आहेत की हे जे बांगलादेशमध्ये झालेलं आहे, याच्या आधी पण तुम्ही पाहिलेलं बांगलादेशमध्ये जे झालेलं, किती हिंदू लोकांनी त्याचा सहन करावा लागला हिंदू लोकांना, आणि जेव्हा ते हिंदू लोक एकत्रित आले तेव्हा जाऊन बांगलादेशमध्ये ते थांबलं। पण परत आता ते हिंदूवर असा अत्याचार जे झाला आहे त्याचा विरोध करण्यासाठी हा सकल हिंदू समाजचे सर्व लोक एकत्र आले आहेत आणि सर्वांनी येऊन बांगलादेशाच्या विरुद्ध नारा लावलेला आहे की हा अत्याचार जो झाला आहे तो खूप निंदनीय आहे आणि बांगलादेश हाय हाय, बांगलादेश मुर्दाबाद। हा जे आम्ही जो एक सांगितलंय ते फक्त याच्यासाठी सांगितलं की आमच्या हिंदू कोणाहीवर काही बांगलादेशमध्ये व्हायला नाही पाहिजे, त्याच्यासाठीच फक्त आम्ही सर्व हिंदू एक आलोय आणि आमचं एकच म्हणणं आहे, बटोगे तो कटोगे, म्हणून आम्ही सर्व हिंदू एकत्र येऊन याचा विरोध करतो आणि सर्व परत म्हणणार बांगलादेश मुर्दाबाद।